परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई आणि एकंदरीत सर्व मानवतावादी महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन। आज या ठिकाणी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना उपरी आणि जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीनं आयोजित या ठिकाणी छोटासा काय होईना हा सत्कार सोहळा, या सत्कार सोहळ्यामध्ये खास करून आदरणीय आमचे भीम गायक गीतकार आदरणीय सुरेश सातारकर साहेब आणि त्यांच्या पूर्ण समूहाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। खरं म्हणजे पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना माझ्यासोबत आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय संजय कांबळे, पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे कार्यकारी प्रमुख या ठिकाणी समीर विजापुरे, कोल्हापूर जिल्ह्याचे दुसरे आमचे उपाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत मुकेश घाटगे आणि आता ज्याचा या ठिकाणी नवीन पदाधिकारी झालेत त्या सौ छाया सुरेश सातारकर जिल्हाध्यक्षा पॅन्थर आर्मी महिला आघाडी, त्याचबरोबर सौ सुरेखा शामराव भोरे हातकणंगले तालुका उपाध्यक्षा, सौ अर्चना सुकुमार कांबळे हुपरी शहर अध्यक्षा, सौ रुपाली सचिन पालखे हुपरी शहर उपाध्यक्षा, सौ शोभा कुमार कांबळे संघटक हुपरी शहर आणि साताऱ्याहून या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी आदरणीय कल्पना कांबळे या सातारा जिल्ह्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आम्ही पॅन्थर आर्मीच्या वतीने स्वागत करत आहोत। तर ही पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना म्हणजे काय आणि आज आपल्या आंबेडकरी समुदायामध्ये हजारोच्या संख्येनं संघटना असताना परत एक नवीन संघटनेची भर झाली काय, अशा पद्धतीची शंका आपल्या आंबेडकरी चळवळीतील अनुयायांना वाटू शकते। पण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही खास करून संपूर्ण महाराष्ट्रातले आणि भारतातले जे काही भूमिहीन लोक आहेत त्या भूमिहीन लोकांच्या संदर्भात 2013 पासून लढा देतो। तर हा लढा म्हणजे काय की ज्या लोकांना जमिनी नाहीत या लोकांना राज्य सरकारने 5 एकर जमीन दिली पाहिजे। कारण का की जमीन ही शाश्वत आहे आणि आज तुम्हाला आरक्षणाची भारतीय राज्यघटनेनं आरक्षण दिलं, पण आरक्षणाच्या धोरणाची अंमलबजावणी करणारे जे काही सरकार आहे ते सरकार अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने तर्कशुद्ध पद्धतीने आरक्षण तुम्हाला मिळू नये अशा पद्धतीचा एक घाट घातला आणि या ठिकाणी भारतामध्ये खाऊच्या धोरण आलं, खाजगीकरण, उदातीकरण आणि जागतिकीकरण। आणि मग त्याच्यामुळे खाजगीकरण झाल्यामुळे सगळ्या सरकारी संस्थांचं खाजगीकरण झालं आणि ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुमचं आरक्षण संपुष्टात आलं। आता एकीकडे आरक्षण जर घ्यायचं म्हटलं, आता म्हणतात की आज तुम्ही परवा मनोज जरांगे पाटलाचं मुंबईचं आंदोलन बघितलं, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे की करोडो लोक त्या ठिकाणी आझाद त्या मुंबईच्या आझाद मैदान मुंबईला वेठीस धरण्याचं काम आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाने केलं। आणि त्यातले काही लोक म्हणतात की पूर्वी आम्हाला म्हणायचे 10-15 वर्षाच्या पाठीमागे आले बघा सरकारचे जावई, आणि मग 30 लोक आज आरक्षण मागतात आणि आताचं जे आरक्षण आहे ते आरक्षण मागत असताना ती लोक अशी मान्य करतात की 35% वाल्या माणसाला डॉक्टरेट मिळते, इंजिनिअरिंग मिळते। तर आताचं जे आरक्षण आहे ते आरक्षण 35% वाल्याला भेटत नाही। माझ्या माय बंधू भगिनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आताचं जे आरक्षण आहे मेरिट आरक्षण आहे। आता तुमचे सीईटी किंवा नीटची जर परीक्षा बघितला आणि त्याचा जर निकाल बघितला तर त्याची जी टक्केवारी आहे नीटची, समजा तुमचं 700 पैकी 665 जवळजवळ 500च्या आसपासचा आमचा अनुसूचित जाती बौद्ध समाजाचा विद्यार्थी त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये असतो आणि तो जनरलच्या कॅटेगरी प्रमाणे आमचा आरक्षण मेरिट आहे। म्हणजे 35% मार्क झाला 12वीला म्हणून त्याला एमबीबीएस ला ऍडमिशन मिळते असं नाही, 35% मार्क मिळाला म्हणून त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळते असं नाही, कारण का त्याचं मेरिट लिस्ट आहे आता आणि मेरिट प्रमाणे जनरलचं मेरिट
आणि अनुसूचित जातीचं मेरिट याच्यामध्ये फक्त 1% 2%चा फरक असतो. आणि आमच्यातले सुद्धा विद्यार्थी आता बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार शिका, संघटित व्हा, संघर्ष करा तत्व प्रणाली आत्मसात करून आमचा विद्यार्थी आता शिकतोय. आमचा विद्यार्थी गुणवत्ता संपन्न होतोय आणि मेरिटेबल होतोय. आणि मग या ठिकाणी आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव सरकारचा आहे. तर दुसरीकडे आपल्या समाजाला आरक्षण मिळू नये अशा पद्धतीची वेगवेगळी यंत्रणा सरकार करताना तुम्हाला दिसते. पण होते असं, आरक्षण म्हटलं की येते बौद्ध समाज डोळ्यासमोर महाराष्ट्रामध्ये. साहजिकच आहे, महाराष्ट्रामध्ये बौद्धांची संख्या मोठ्या पद्धतीने आहे. साधारणपणे 12 कोटी संख्या महाराष्ट्र राज्याची आहे. आणि 12 कोटीमध्ये 1 कोटीच्या आसपास आपण अनुसूचित जातीची आहेत. आणि त्या अनुसूचित जातीमध्ये बौद्ध समाज हा मोठ्या पद्धतीने आहे. पण खरंच का आरक्षणाला बौद्ध समाज घेतो का? तर याचं उत्तर आहे की आरक्षण हा बौद्ध समाजच घेतोय असं नाही. 59 जाती आहेत अनुसूचित जातीमध्ये. आणि अनुसूचित जातीच्या मध्ये 59 जाती असल्या कारणानं जो जो मेरिटेबल आहे, मग तो मांग गारोटीचा असेल, तो मातंग समाजाचा असेल, तो चरमकार समाजाचा असेल, तो कुठल्याही अनुसूचित जातीचा माणूस असेल, तो जर माणूस कॅपेबल असेल, तो विद्या विभूषित असेल, जो गुणवत्ताधारक असेल, त्या विद्यार्थ्याला आरक्षण मिळतं. आणि मग आता जर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर आता हुपरी गावाचा विचार करूया. हुपरी गावामध्ये आमच्याकडे MBBS झालेले विद्यार्थ्यांची संख्या मला सांगा किती असतील अंदाजे? आपल्या गल्लीत, घराशेजारी, आजूबाजूला. या ठिकाणी आपल्या सांस्कृतिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तांबे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तर मुद्दा असा आहे की खूप कमी प्रमाणामध्ये वेल एज्युकेटेड पोरांची संख्या या ठिकाणी कमी आहे. आणि जो UPSC MPSC जो प्रयत्न करतोय यांची सुद्धा संख्या या ठिकाणी आता कमी कमी होत चाललेली आहे. तर आपल्याला पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेनेचा मुख्य अजेंडा आहे तो म्हणजे भूमिहीनांचा. एकीकडे आरक्षण संपुष्टात आलंय, दुसरीकडे UPSC MP सारख्या ठिकाणी आमचा विद्यार्थी अभ्यास करून पुढे जाताना दिसत नाही. तो 11वी 12वी किंवा BA BCom अशा तत्सम एज्युकेशन मध्ये अडकला आणि मग तो सध्या बांधकाम कामगार होतोय, सध्या गौंडी कामगार होतोय, सध्या तुमच्या इथे चांदीचा उद्योग आहे, मग ते चांदीसाठी असंघटित क्षेत्रातला कामगार होतोय. आणि आमचा समाज हा असंघटित क्षेत्रामध्ये आता सध्या चाललेला आहे. आम्हाला अशा पद्धतीनं आपल्याला नोकऱ्यांच्या पासून, आपल्याला जमिनीच्या पासून आपण कसं वंचित राहू अशा पद्धतीचं एक षडयंत्र अनेक वर्षापासून होत आलेलं. भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप अशा पद्धतीने जसं आरक्षणाची तरतूद केली, अशा पद्धतीने आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये वाटा मिळावा अशा पद्धतीची तरतूद केली. आणि मग पूर्वीचं जे प्लॅनिंग कमिशन आहे, म्हणजे त्याला नियोजन आयोग म्हणतात, त्या नियोजन आयोगामध्ये समग्र भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीला त्या ठिकाणी लोकसंख्येप्रमाणामध्ये वाटा द्यायचा अर्थसंकल्पामध्ये. आता बजेट जर बघितलं तर आपल्यातले अर्थतज्ञ आता डॉक्टर सुखदेव थोरात, डॉक्टर भालचंद्र मुंडगेकर, डॉक्टर नरेंद्र जाधव, आपल्यातले हे 3 नावं अर्थतज्ञांची आहेत. पण 2011ला डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली आणि त्या टास्कला लोकांना निधी द्यायचा आहे. पण पैसा जातो कुठं? रस्ते, हायवे, विमान, रेल्वे अशा विविध ठिकाणी दलिताच्या विकासाच्या नावाखाली त्या ठिकाणी तुमचे पैसे खर्च केले जातात. आता तुम्ही म्हणाल माझे पैसे म्हणजे काय? म्हणाला मी जाणार बांधकाम कामगार म्हणून, जाणार सकाळी काम करणार, संध्याकाळी 500 रुपये घेणार, हे माझे पैसे. पण बाबासाहेबांनी आरक्षणाची जशी तरतूद केली तसं तुमचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास व्हावा यासाठी संविधानामध्ये तरतूद करून प्लॅनिंग कमिशनमध्ये एक कमिटी केली होती की ही जे काही व्यवस्था आहे हे सगळे मंत्रालय खरोखर काम करतात की नाही यासाठी प्लॅनिंग कमिशन होतं. पण आज 75 वर्ष झाली आपल्या देशामध्ये आम्हाला जो काय लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळाला पाहिजे होता तो वाटा केवळ कागदपत्री दाखवला, आकड्यांचा फसवा खेळ दाखवला. महाराष्ट्र सरकारच्या या ठिकाणी सुद्धा आम्ही दरवर्षी अर्थसंकल्प समितीच्या शिफारशीनुसार तर त्याच्यामध्ये नीती आयोगाची स्थापना झाली. नीती आयोग फक्त
मार्गदर्शन आणि सल्ला देईल. तर आमची मागणी अशी आहे की आमचा जो हा निधी आहे, हा जो निधी याच्यावर खास करून आमचा निधी आमच्यासाठीच खर्च करावा. आमचा निधी मार्च अखेरपर्यंत त्या विशिष्ट ज्या तरतुदीसाठी तुम्ही तरतूद केल्या त्याच कलमाखाली खर्च करावा आणि समजा त्यातला निधी शिल्लक राहिला तर तो पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करण्यात यावा, अशा स्वरूपाची आपली मागणी आहे. तर होते असं काय की महाराष्ट्र राज्य सरकार अनुसूचित जाती उपयोजना, ज्याला विशेष घटक योजना असे म्हटले जाते, तर या विशेष घटक योजनेला बजेट, टोटल बजेट असते आमचं गेल्या वर्षीचं 7,000 कोटीचं टोटल बजेट आहे. तर 7,000 कोटीच्या अनुषंगाने आमची लोकसंख्या 2011ला जी जातनीय जनगणना झाली त्या जनगणनेनुसार 11.80% एवढा निधी आपल्याला बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे. साधारणपणे 81,000 कोटी रुपयाची तरतूद होती. 70,000 कोटीमधून, सॉरी 7,000 म्हटलं मी, 70,000 कोटीची महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे. त्यातलं आपल्याला एक जी तरतूद व्हायला पाहिजे होती ती 81,000 कोटीची व्हायला पाहिजे, पण ती तरतूद 25,000 कोटीची झाली. हा जो आकडा त्यांनी काढला तर त्याच्यामध्ये आम्ही डीप सर्च केला. काही आमच्याकडे अर्थशास्त्रज्ञ आहेत, आमच्या संघटनेचे काही प्राध्यापक आहेत. तर गेल्या मार्च पासून आम्ही तो अभ्यास चालू केला. हे जे काय 25,000 कोटीची तरतूद केली तर आपल्याकडे राज्याची एकूण वार्षिक योजना खर्च हा जो असतो तो बजेटच्या साधारणपणे 1,500 कोटीच्या आसपास तो आकडा येतो. मग त्यातले 25,000 कोटीची आपल्याला तरतूद केलेली आहे. पण ती तरतूद झाली 25,000 कोटी तर 25,000 कोटी. पण तुमची मध्ये लाडकी बहीण योजना आली. आता तुम्ही सांगा लाडकी बहीण योजना काय महारामांगाना आणि बौद्धांना देते का? लाडकी बहीण योजना कोणासाठी आहे? सर्वांच्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. पण या लाडकी बहीण योजनेच्या तरतुदीसाठी हा जो काय अर्थमंत्री आहे, हा जो काय उपमुख्यमंत्री आहे, जे निकाल विधिमंडळामध्ये म्हटलं की 45-25,000 रुपये मिळतात म्हणून हे बौद्ध समाजाची लोक एका घरामध्ये 3-3, 4-4 PhD करतात. तर ह्याला आमचं सांगणं आहे की तू पहिल्यांदा अर्थ जे बजेट तयार करतो त्या बजेटमध्ये जो केंद्राचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगानं आम्हाला 81,000 कोटीची तरतूद करायला पाहिजे. तो 25,000 कोटीची तरतूद करतो, एकतर तिथं गाळा मारतो आणि दुसरीकडे आम्हाला सर्वसामान्यांसाठी लाडकी बहीण योजना घोषित केली आणि आमचे 3,900 कोटी रुपयाला डल्ला मारतो. एवढ्या मोठ्या पद्धतीनं आमच्या तुझोरीची दिवसा ढवळ्या लुटमार होते. लुटमार होत असताना या ठिकाणी आंबेडकर चळवळीचा 1000 संघटना आहेत. 1000 संघटनेचे बोटावर मोजण्याइतपत काही संघटना आवाज उठवतात आणि बाकीच्या संघटना सुप्त अवस्थेत. केवळ म्हणजे आंबेडकरांची विटंबना झाली, त्या ठिकाणी भीमा कोरेगावची दंगल झाली किंवा 6 डिसेंबर झाले, बाबासाहेबांची जयंती आली, नाचायचं नाचायचं नाचायचं. अरे तर अर्थशास्त्राचा अभ्यास कुणी करायचा? आपल्या हक्काचे पैसे आपण मागायचे की नाही? काय जे सेंट्रिंगला गेलेले पगार आहे तेच 500 रुपये घरात द्यायचे, 300 रुपयाची दारू प्यायची, 200 रुपये बायकोच्या हातात द्यायचे, एवढंच करायचं का? आपल्या हक्काचे पैसे आहेत. तिथं हक्क आणि अधिकाराची लढाई आम्हाला बाबासाहेबांनी शिकवून गेलेली आहे, पण आमच्यातले अर्थतज्ञ हे आपल्याला शिकवत नाहीत. आणि म्हणून आम्ही पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेनेची या ठिकाणी स्थापना केली. आम्हाला काही नको, आम्हाला फक्त आमच्या हक्काचा वाटा पाहिजे, आम्हाला जमिनी पाहिजे. आमच्या बेरोजगार तरुणांना, आता बेरोजगारीचा विषय आला सांगतो तुम्हाला. इकडं मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे. तुमच्या गावामध्ये तुम्ही जरा कुठे गेला फिरकला तर मराठा समाजाचे जे बांधव आहेत त्यांच्या दुकानाची तिथं पाटी आहे, अर्थसाहेब अमुक अमुक बँक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. माहिती आहे का तुम्हाला काय करते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ? तर मराठा समाजातल्या बेरोजगार युवकाला 10 लाखापासून 50 लाखापर्यंत कर्ज देते. त्याच्यावरचं जे व्याज आहे त्या व्याजाची हमी महाराष्ट्र सरकार घेते, अजित पवारचं सरकार घेतं. ते एकाच घरातले जे जी काही लोक आहेत 50-50 लाखाचं कर्ज घेते, त्या कर्जाचं अनुदान
महाराष्ट्र व्याज सरकार भरतं, महाराष्ट्र सरकार. आणि एकीकडे आमच्याकडे अण्णासाहेब, आपल्याकडे महात्मा ज्योतिराव फुले विकास महामंडळ आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे, संत रविदास महामंडळ आहे. या महामंडळाची कर्ज आणि वितरणाची जर पद्धत बघितली ती पद्धत अशी आहे की तुम्हाला महामंडळ स्थापन झाल्यापासून 10,000चं अनुदान आणि 10,000चं कर्ज अशा पद्धतीचं महात्मा फुलेची योजनेची स्ट्रक्चर आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही म्हणजे महात्मा फुले महामंडळामध्ये थोडाफार बदल झाला. 3 लाख, 2 लाख आणि 5 लाख रुपये तुम्हाला कर्ज देते. पण तुम्हाला या ठिकाणी कर्जाला हमी सरकार घेत नाही, तर तुम्हाला 2 शासकीय गॅरेंटर द्यावे लागतात. कोणाला? बौद्ध समाजाच्या बेरोजगार युवकाला, चर्मकार समाजाच्या बेरोजगार युवकाला, मातंग समाजाच्या बेरोजगार युवकाला काय करावं लागतंय? गॅरेंटर द्यावा लागतोय. मग गॅरेंटर दिलं तर तुमची बँक तुम्हाला कर्ज देते. पलीकडे ह्याच राष्ट्रामध्ये, याच देशामध्ये, याच राज्यामध्ये ही जी काय महाराष्ट्र सरकार आहे, मराठा समाजासाठी एक न्याय आणि ह्या सगळ्या समग्र अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी वेगळा न्याय. म्हणजे तुमची जी आर्थिक प्रगती आहे ही प्रगती आम्ही कायदेशीर चौकटीत राहून तुमची आर्थिक प्रगती आम्हाला करू द्यायची. मग तुम्ही विचार करता 75 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन आमचा विकास का होईना, आमच्यासाठी जे असणारे पैसे कुठे आहेत? तर याच्यामध्ये आपल्याला जागृती करावी लागणार. आमच्यातले जे काही शिकलेले विद्यार्थी आहेत, पॅन्थर आर्मीचा अजेंडा असा आहे की हे जे काही पॅन्थर आहेत त्या पॅन्थर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावामध्ये, आपल्या वस्तीमध्ये, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पॅन्थरची आपली शाखा असेल त्या पॅन्थरच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या आजूबाजूला जे सुशिक्षित विद्यार्थी त्या सुशिक्षित विद्यार्थ्यांची यादी बनवायची. यादी बनवल्यानंतर सरकार जे धोरण अवलंबते या धोरणावर अभ्यास करण्यासाठी पॅन्थर आर्मीची एक थिंक टँक आहे आणि ती तुम्हाला सपोर्ट करेल की हे जे काही बेरोजगार युवक आहेत, हे जे काही वेल एज्युकेटेड लोक आहेत, या सगळ्या लोकांना आपण एकत्रित करणे, आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठीची जी काही आर्थिक तरतूद आहे त्या आर्थिक तरतुदावर तो जो फंड आहे तो त्याच उद्देशासाठी खर्च होतो का? होत नसेल तर माहिती अधिकाराचा वापर करायचा. माहिती अधिकार असं तुम्हाला हत्यार दिलेलं आहे. या माहिती अधिकारातून तुम्हाला ही विशिष्ट पद्धतीची माहिती, समजा तुम्ही ग्रामपंचायत विभागात राहताय आणि तुम्हाला अनुसूचित जाती उपयोजनेचे पैसे तुमच्याकडे जिल्हा परिषदच्या वतीनं आमदार फंडातून पैसे येतात, तर ते पैसे त्याच समूहासाठी खर्च केले जातात का? त्या करिता आपल्याला एक अशा पद्धतीची एक संरचना आपण तयार केलेली आहे की त्या विद्यार्थ्यांनी, त्या सुशिक्षित बेरोजगारांनी एकत्र येऊन ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीवर आपल्याला कॅम्पेनिंग करावं लागेल. आणि मग आपल्याला समाजातला जो निरक्षर घटक आहे, आज कोण निरक्षर नाही आहे तरी पण खेडेगावामध्ये, गावखेड्यामध्ये आपल्या ज्या काय बौद्ध वस्ती आहेत, आपल्या काय दलित वस्ती आहेत, ते आजही गाव पुसाबाहेर शेतमजुरीचं काम करतात. आणि मग त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे की बाबासाहेबांनी आम्हाला आर्थिक न्याय दिलाय, पण जे संविधान चालवणारे लोक आहेत, जे सत्ताधारी लोक आहेत, ही लोक तुम्हाला या अर्थकारणापासून, या शिक्षणाच्या प्रगतीपासून तुम्हाला अडवण्याचं म्हणजे नाकेबंदी करण्याचं काम हे लोक करत आहेत. आणि त्यासाठी ही आर्थिक नाकेबंदी उठवावी, ही शैक्षणिक नाकेबंदी उठवावी, ही सामाजिक नाकेबंदी उठवावी म्हणून हा सामान्यांचा आवाज म्हणून पॅन्थर आर्मी हा एक तुमचा लढण्याचा आवाज म्हणून या ठिकाणी पॅन्थर आर्मी सध्या कार्यरत आहे. तर पॅन्थर आर्मीचं कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पालघर आणि मुंबई, ठाणे, त्याचबरोबर अमरावती आणि नागपूर एवढ्या परिसरामधून आम्ही
अशा पद्धतीचे ऍक्टिव्हिटीज करत असतो. पण आम्ही करत असताना आम्ही सुद्धा कमी पडतो. कारण का समाजात गेलं तर समाजात गेल्यानंतर पहिला प्रश्न येतो, तू काय घेऊन आलास, मग तू आत्ताच का आलास. पण त्याच्यापेक्षा आजच्या घडीला कागद आमच्या वाट्याला आला नाही, तरतूद आहे करोडीची आणि तरतुदीचं कागद तुमच्या ग्रामपंचायतीच्या ताटात येतो, तुमच्या नगरपालिकेच्या ताटात येतो, तुमच्या समाज कल्याणच्या ताटात येतो. आता आम्ही काल समाज कल्याण कोल्हापूर जिल्हा त्या सहाय्यक आयुक्तांना आम्ही माहिती अधिकार मागवला. या माहिती अधिकारून साधारणपणे 125 कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्याला तरतूद आहे. 125 कोटी मधले सध्या 60 लाख रुपये, 125 कोटी मध्ये 60 लाख रुपये या ठिकाणी पेंडिंग आहेत आणि 46 लाखाच्या आसपास काहीतरी खर्च झालेला. एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 125 कोटीची तरतूद होते. मग आता कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 22 लाख, अनुसूचित जातीची जर त्याच्यामध्ये जर विभागणी केली तर त्या 22 लाखामध्ये 11 पॉईंट जर काढला 11%, तर त्या 11% जर काढला तर साधारणपणे एक आकडा निघतो 25-50 हजारच्या आसपास आकडा निघतो. पण आमचे जे पैसे आहेत आमच्या हक्काचे आणि आमच्या अधिकाराचे याच्यासाठी ज्या कलमासाठी खर्च होतात ते होत नाही. 125 कोटी मधले फक्त आता 40% रक्कम खर्च झाले, 60% रक्कम जैसे ते आहे. आता मार्च आता आपल्याला आला जवळ, साधारणपणे आता डिसेंबर संपला, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्यामध्ये ही काय रक्कम खर्च होत नाही. ही रक्कम काय केली जाते, वर्क केली जाते कोणाला, विशिष्ट खात्याला. मग ते पैसे जातात परत लाडक्या बहिणीकडे. लाडक्या बहिणीसाठी सर्वसाधारण योजना असताना तुम्ही दलितांचे पैसे का मागता. तर सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही दलिताच्याच लाडक्या बहिणीला पैसे द्या. अरे इथे लाडकी बहीण केवळ दलिताची नाही, इथं मराठा समाजाची आहे, ब्राह्मण समाजाची आहे, सुतार, लोहार, चाळी, कोळी, माळी, कोष्टी, तेली, तांबोळी सगळ्या लोकांना दिला. आणि आमच्या हक्क अधिकारातल्या बाकी 3000 कोटी रुपयाला तुम्ही चूना लावलेला. त्यामुळं प्रत्येक पॅन्थर आर्मीच्या कार्यकर्त्यांनी कटाक्षानं, कदाचित मी बोलताना जो विषय आहे तो तुम्हाला साधारणपणे डोक्यात जाईल की नाही जाईल मला माहिती नाही, पण तो थोडासा क्लिष्ट आहे, तो तांत्रिक आहे आणि आम्ही तांत्रिक मुद्द्यावर आपण काम करतोय. त्याच्यामुळं कदाचित आमच्याकडे कार्यकर्ते आकर्षित होत नाही. जे भावनिक मुद्द्यावर काम करतात, जे पॉलिटिकल मुद्द्यावर काम करतात, तिथं बाकी लोक लगेच जमतात आणि लोक त्यांचं लगेच नेतृत्व स्वीकारतात. इथे नेतृत्वाचा पण विषय नाही. पॅन्थर आर्मी सामुदायिक नेतृत्व करते. पॅन्थर आर्मीमध्ये कोण नेता नाही, हे फक्त एक स्ट्रक्चर आहे म्हणून ते नाव आहे. पण आम्ही सगळा पॅन्थर आमचा सामुदायिक नेतृत्वाला आम्ही काम करण्याची तयारी आमची आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक गावागावामध्ये, आता मार्च महिना जवळ येतोय, आम्ही आझाद मैदान या ठिकाणी एक आंदोलन घेतो दरवर्षीप्रमाणे की अनुसूचित जातीला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाटा मिळावा. दुसरा मुद्दा, जे काही पैसे मिळाले तो निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्यात यावा. त्यात सुद्धा काय शिल्लक जर पैसे राहिले तो निधी तुम्ही कुठं त्याच अनुसूचित जाती उपयोजनेसाठी कॅरी फॉरवर्ड करावा. ही 3 मागण्या आमच्या आर्थिकच्या आहेत. दुसरी मागणी आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर आम्हाला महात्मा ज्योतिराव फुले महामंडळ आणि तत्सम जे महामंडळ आहेत या महामंडळाच्या बेरोजगार युवकांना 10 ते 50 लाखाचं कर्ज मिळावं आणि त्याचं व्याजाची हमी महाराष्ट्र राज्य सरकारने दिली. तिसरी आमची मागणी महत्वाची आहे की भूमिहीन हा सगळ्यात महत्वाचा आहे की साधारणपणे या भारतामध्ये मोठ्या पद्धतीने भूमिहीनाची संख्या आहे. आज तुमच्या हुपरी गावामध्ये सुद्धा या ठिकाणी आमचे मित्र विद्याधर कांबळे आहेत, त्यांचं या ठिकाणी त्याची एक संघटना आहे. ती संघटना या भूमिहीन लोकांसाठी काम करते. भूमिहीनाला जमीन मिळवून द्या, या ठिकाणी त्यांना घरकुलं बांधून द्या, यासाठी ते कार्यरत असतात. तर भूमिहीनाचा विषय असा आहे, ही योजना ज्या वेळेला आली 2000 साधारणपणे 7-8च्या आसपास योजना ती आली. 2 एकर बागायत आणि 4 एकर जिरायत भूमीन शेतमजुराला मिळते. इथं तुम्ही आहेत, तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला जमीन मिळण्याची योजना आहे. उपस्थित लोकांना मी विचारतोय
भूमिहीन लोकांना 2 एकर बागायत आणि 4 एकर जिरायत मिळते ही योजना तुम्हाला माहिती आहे का? तर हे माहिती नाही याचं कारण काय? तुम्ही एसटीला जाताय की नाही? लाडकी बहीण योजनेमुळे पास मिळतं अभ्यास मध्ये एसटीला जाताय की नाही? ते एसटीच्या महामंडळावर जाहिरात असते बघा, करवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना. कळत नाही आपल्याला 2 एकर बागायत 2 एकर जिरायत काय भानगड आहे? पण ही जमीन अनुसूचित जाती बौद्ध समाजाच्या शेतमजूर भूमिहीन लोकांसाठीची योजना आहे. ही योजना जेव्हा आली तेव्हा 50% कर्ज आणि 50% अनुदान अशा स्वरूपाची योजना होती. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे 37 ते 38 लाभार्थी होते. त्यातले एका शिरोळ तालुक्यामध्ये 36 लाभार्थी आणि एक लाभार्थी तुमचं इथं त्या तुमचं जे गांधीनगरच्या आसपास गाव आहे चिंचवाडचा एक लाभार्थी. 36 लाभार्थी शिरोळ तालुक्यातून. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकाही माणसाला माहिती नाही की अशा पद्धतीची योजना आहे आणि योजना आपल्याला घ्यायला पाहिजे. तर त्या योजनेमध्ये अटी काय टाकल्या बघा. पहिली अट टाकली दारिद्र्यरेषेची. दुसरी अट टाकली की तुम्ही भूमिहीन शेतमजूर असला पाहिजे. तिसरी अट टाकली तुमच्या आई वडील पती पत्नी यांच्या नावे 25 वर्षापूर्वी शेत जमीन नसल्याचा दाखला मिळाला पाहिजे. आणि अशा अनेक अटी टाकल्या. आता तुम्हाला गंमत सांगतो की आज हुपरी शहराच्या बाबतीत जर बोलायचं झालं इथं म्हारकी असणार आहे. महाराणा म्हारकी होते का नाही पूर्वी? तर म्हारकी हे छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला आमच्या जात समूहाला दिलेली म्हारकी आहे. ती कुठल्या एका पर्टिक्युलरली एका माणसाला दिली नव्हती. तर आता ही जी काय म्हारकी आहे ती म्हारकी पूर्वी जात समूहाला दिली. नंतर त्याच्यामध्ये विभक्त कुटुंब पद्धती आल्या आणि आम्ही विभक्त होत गेलो. तर आता सध्या आमच्या नावावर जी म्हारकी आहे ती 2 गुंठे 5 गुंठे 7 गुंठे असं आहे की नाही? म्हारकी किती आहे? 10 एकर 50 एकर 100 एकर आहे का? आपल्या नावावर म्हारकी 2 गुंठे 5 गुंठे 7 गुंठे आहेत. शेवटला 10 गुंठे. ट्रॅक्टर उभाही घालता येत नाही आणि आडवाही घालता येत नाही. आणि अट काय लावल्या की तुम्ही भूमिहीन पाहिजे. तुमचा 7/12 काढला तर तुमचा 7/12 एकूण निघतोय. तो एकूण म्हारकी शाहू महाराजांनी दिलेली म्हारकी 27 एकर असेल, 30 एकर असेल, 38 एकर असेल अशी निघते. म्हणजे तुम्ही सरकार दरबारी तुम्ही शेतकरी आहे आणि तो सांगतोय, सरकार काय सांगते, तुम्ही भूमिहीन पाहिजे. एकीकडे आम्हाला 5 गुंठ्याचे किंवा 10 गुंठ्याच्या आतला जो आमचा हा जो शेतकरी आहे शेतमजूर आहे यांना तुम्ही भूमिहीन म्हणून घोषणा करा. यांना दारिद्र्यरेषेची अट लावा, अट रद्द करा. तुम्हाला दारिद्र्यरेषेची गंमत सांगतो. इथं बसलेल्या कोणाकोणाचं नाव दारिद्र्यरेषेत आहे? बोट वर करा. कोणाकोणाचं नाव दारिद्र्यरेषेत आहे? 1 2 3. इथं बसलेल्या लोकांच्या मध्ये 3 किंवा 4 लोकांच्या नाव दारिद्र्यरेषेत आहे. दारिद्र्यरेषेचा सर्वे होतो तेव्हा तुम्ही कुठं असताय माहितीये का तुम्हाला? सर्वे घ्यायला येत नाही असं होत नाही. सर्वे घ्यायला माणूस येतोय. अहो तुम्ही घरी नसताय. गंमत सांगतो. आताच सर्वे कधी होणार आहे माहितीये का? आताचा तुमचा आता जात नियोजन जनगणना कधी झाली? मागची